आज एक मुक्ताईनगरमध्ये घटना घडल्याचं सांगितलं जातं की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी चालू असताना त्या ठिकाणी काही दुर्दैवी घटना घडली, काही मजूर जखमी झाल्याचं सांगितलं. तर नक्की काय घटना आहे? नाही, असं आहे, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं तो बेस तयार केला जातो आहे. तिथे 2-4 कर्मचारी काम करत असताना तिथे काहीतरी माझ्या माहितीनुसार एक सळई एकाच्या अंगावर पडली. एक सळई पडली, एक तिथले फुटेज पण आपल्याला आले असतील मला असं वाटतं. एक सळई पडली, एकालाच्या डोक्याला लागलं. तेवढा एक किरकोळ घटना झालेली आहे. ती घटना आहे, लागलेलं आहे, पण आता शेवटी काम चाललेलं आहे, तिथे ही घटना झाली आहे. पण काही लोकांना याच्यात राजकारण करायचं आहे. काही लोकांना याच्यात राजकारण, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहतो, काही लोकांच्या डोक्यात पोटात गोळा आलेला आहे. आणि मग हे येतात, म्हणजे मी हे काय याच्यासाठी म्हणतो आहे की काही पत्रकार मला फोन करून सांगितलं 2 लोक गेले आणि 3 लोक गेले आणि मोठी भूस्खलन असं काय काय मला सांगितलं. हे काय चाललं आहे मला समजत नाही. शेवटी नाईलाजाने पोलीस विभागाने तिथे जाऊन फोटो सेशन केलं आणि ते सोशल मीडियावर टाकलेलं आहे. आपल्यापर्यंत बी आलं असेल की ते काय घटना ते बघून घेतली की आपल्याला बरं वाटेल. सध्या काही गोष्टी ज्या आहेत त्या बोलायच्या नसता. हे योग्य वेळा बोलेन. एक 2-4-5 दिवसातच मी एक पत्रकार परिषद घेईल आणि काहीतरी मोठं तुमच्यासमोर आणेल. आलं लक्षात. त्याच्यामुळे आता थोडं वेट अँड वॉचची भूमिका घ्या. तुम्हाला दावण्याचा प्रयत्न केला जातो असं आहे का? 100% बरोबर. तुम्ही पहिल्यांदा जीवनात पहिलं चांगलं बोललं असं मला वाटतं. हरकत नाही. 100% महायुतीकडून नाही, पण काही लोकांकडून मला एकाकी पाडण्याचा प्रयत्न आहे. महायुतीचा याच्यात काही संबंध येत नाही, पण काही लोक त्यांच्या राजकीय शक्तीचा वापर करून मला एकाकी पाडण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मी एकाकी लढण्यासाठी खंबीर आहे. मी बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा माणूस आहे. मला काही कोणाची गरज नाही. मी एकाकी लढेंगे और जीतेंगे. एका पक्षाच्या आमदारांनी 2 वेळा अधिकाऱ्याविरुद्ध तक्रारी केल्या. अधिकाऱ्याकडे तक्रारी केल्यानंतर पण आपण जिल्हाधिकारी पदाचा अधिकारी महसूल विभागाचा त्यावर कारवाई करत नसेल तर कुठेतरी खेदाची बाब वाटते. जनसामान्यांचं काय काम होतं सर असं? तुम्ही जे बोलता ते बरोबर आहे ना. काही लोक अनऑफिशियली एखादं चार्टर्ड घेऊन येता, एअरपोर्टवर बोलवता, एअरपोर्ट सूचना करता आणि अधिकारी सगळे ते फॉलो करता. अशाच पद्धती सूचना झालेल्या आहे. अशाच पद्धतीत झालेल्या आहे. हिचे माझ्याकडे रेकॉर्ड पण आहे. ऐन वेळेवर देईल. आणि आता परिस्थिती अशी आहे की ह्या सगळ्याच गोष्टी एकाच पत्रकार परिषदेत घ्याल तर ते जरा मला असं वाटतं संयुक्तिक होणार नाही. आपण करूया.